जळगावात गॅस सिलेंडरचा तुटवडा झालाय। हॉटेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। 20,000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आली आहे। हॉटेल मालकांचंही आर्थिक नुकसान झाल्याचं कळतंय। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। मी जळगावच्या हॉटेल्समध्ये आहे, त्यांचं किचन आहे। या ठिकाणी गजबज असायची, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर्मचारी काम करायचे, मात्र या ठिकाणी गॅसवरच्या असलेल्या शेगड्या या अक्षरशः बंद पडलेल्या पाहायला मिळतं। याचं कारण असं आहे की अद्यापही गॅस उपलब्ध नसल्या कारणामुळं जे व्यावसायिक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय आणि त्याचा परिणाम त्यांनी आता चूल व कोळशावर लागणाऱ्या शेगड्यांच्या किंवा त्या पद्धतीचं हात तयारी केलेली आहे। मात्र गॅस नसल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। नेमकं जळगाव जिल्ह्यात एकूण किती हॉटेल्स व्यावसायिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे? ज्या किचन मध्ये साधारण 15-20 कर्मचारी काम करतात आहे, मात्र त्याच किचन मध्ये आता एकच कर्मचारी कामाला आहे। जेमतेम या ठिकाणी काम चाललेलं आहे। साधारण याच हिशोबाने यदि विचार केला तर जळगाव जिल्ह्याची हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत केला। साधारण किती हॉटेल्सवर हा परिणाम झालेला आहे? गॅस मिळत नसल्या कारणामुळे हॉटेलचे आता किचन देखील बंद होते, नागरिकांवर यांचा परिणाम होणार काय परिस्थिती आहे गॅसमुळे? पहिल्यांदा अशी परिस्थिती की गॅस मिळत नाहीये, त्यामुळे त्या अभावी आम्हाला आमचे किचन बंद करावे लागले। पर्याय व्यवस्था आमच्याकडे आता तंदुरी भट्टी आहे, त्याच्यावरती आम्ही तंदुरी रोटी देऊ शकतो आणि वन टाइम आम्ही काहीतरी एक मटन चिकन असं बनवू शकतो आणि ते कस्टमरला प्रोव्हाइड करू शकतो, पण ते कोळसा मिळेल तोपर्यंत। त्यानंतर कोळसा जरी नाही मिळाला तर आम्हाला किचन बंद करावं लागेल। अक्षरशः माझी चपाती भट्टी मला बंद करावी लागली कारण गॅस नाहीये। मावशीला सुट्टी द्यावी लागली। म्हणजे कर्मचारी सुद्धा आमच्याकडे त्या किचनमध्ये 15-16 कर्मचारी कामाला होते। आता त्या परिस्थितीला 3 ते 4 कर्मचारी फक्त कामाला आहे। सरकारने याकडे लक्ष द्यावं अशीच मागणी जी आहे हॉटेल व्यावसायिक यांच्याकडनं केली जाते। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।